बारामतीमधून अतिशय दुःखद आणि एक मोठा दुःखाचा डोंगर पसरवणारी बातमी येत आहे. पवार कुटुंबावर जो आहे तो डोंगर पसरलेला आहे. कारण सध्या वारीचे दिवस आहेत. आषाढी दिंडीचे वारीचे दिवस असताना बारामतीतील लोक अजितदादा पवार यांची आठवण काढत असताना ही दुःखाची घटना नेमकी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. नेमकी ही घटना काय होती आणि बारामतीमध्ये असं काय घडले की ज्यामुळे आपण म्हणतोय की पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलाय आणि ही सगळी घटना आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायची आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, बारामती दरवर्षी बारामती आणि काटेवाडीचा परिसर जो होता तो अजित पवार यांच्या नावाने ओळखला जायचा. आणि ज्या वेळेस वारी दिंडी यायची त्यावेळेमध्ये सुद्धा कितीतरी मोठे पोस्टर स्वतः अजित दादा हे वारीमध्ये हिंडायचे आणि वारीचा आनंद घ्यायचे. वारीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायचे, जसे की असे फुगडी असेल किंवा त्यांचा वेशभूषा असेल, त्यांच्यामधलाच एक होऊन वारकरी होऊन हे सगळ्या गोष्टी अजितदादा स्वतः त्यावेळेस अनुभवायचे किंवा करायचे. पण त्याच बारामतीमध्ये काटेवाडीमध्ये आपण परवा दिवशीची एक घटना पाहिली होती 2-4 दिवसाखालची, ती म्हणजे जेजुरीमध्ये ज्या वेळेस पालखी पोहोचली होती, पंढरपूरला जायचं होतं पालखीला, त्यावेळी तिथं मध्ये मोठा अपघात घडला होता आणि 4 लोक जे होते ते मृत्युमुखी पडले होते. अशा प्रकारची एक दुर्दैवी बातमी जेजुरीमधून आली होती. आणि याच कंपॅरिझन मध्ये शासनानं किंवा लोकांकडून, वेगवेगळ्या वारकऱ्यांकडून, मोठमोठ्या महाराजांकडून अशा प्रकारचं सांगितलं की ज्या ठिकाणी वारी जात आहे किंवा ज्या ठिकाणाहून दिंडीचे लोक जात आहेत, वारकरी जात आहेत, त्या ठिकाणाहून कुठेतरी वाहने हे सावकाश चालवली गेली पाहिजेत. बेधुंदपणे कुठलेही वाहने तिथं चालताना दिसले नाही पाहिजेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचा सुद्धा पोलिसांनी या गाडीवाल्यांना सुद्धा इशारा दिलेला होता. आता हा इशारा दिलाय, मात्र हा इशारा कोण मानतय की नाही अशा प्रकारचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. कारण संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती बारामतीमध्ये काटेवाडी या गावी जाणार होती आणि काटेवाडीच्या गावामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी अजित पवारांचं गाव आहे आणि बारामती हे पवारांचं गाव आहे, तर अशाच प्रकारचं एक पवार म्हणून जे होते, ग्रहस्थ होते, ज्ञानेश्वर पवार अशा प्रकारचं त्यांचं काहीतरी नाव होतं. आणि या पवारांचा जे काही आहे अपघाती मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि एक भरधाव वाहन जे आहे दिंडीमध्ये पुन्हा एकदा घुसलेलं आहे आणि काही लोकांना जखमी करून तर या पवारांना घेऊन स्वतः ते स्वर्गातच गेलं आहे, अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर पसरलाय, आपण खऱ्या अर्थानं हे म्हणण्यात आलेले आहे किंवा आपण म्हणू शकतो. पण इथून पुढच्या दिंड्यांना किंवा इथून पुढच्या वारींना ह्याच्या आधी कधीही अशा प्रकारचे गालबोट जास्त लागलेले नव्हते, पण या वर्षी मात्र अपघाताचं जे आहे ते प्रमाण वाढत आहे. त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असताना आपल्याला सगळ्यात मोठ्या काळज्या या वर्षी घ्यायला पाहिजेत, अशा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात येत आहे. आणि सरकारकडून सुद्धा नियमावली काढलेली आहे वाहन चालकांना, वाहनधारकांना, कारण वाहनामध्ये अशा प्रकारची मोठी चूक होऊ नये. कुठेतरी निष्पाप जे वारकरी स्वतःचा जीव कुठेतरी आपल्या निसर्गाच्या भरोश्यावर ठेवून आपलं घरदार सोडून पंढरपूरला चालले असतात आणि पंढरपूरला जात असताना जर अशा प्रकारची कुठली दुर्दैवी घटना समोर आली तर नक्कीच याच्यामध्ये आपल्या जीवाचा तर आहेच, पण त्यांचा सुद्धा किती मोठा लॉस आहे किंवा किती मोठा याच्यामध्ये तोटा आहे हे मात्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि वाहन चालकांनी ज्या ठिकाणाहून दिंडी चालू आहे त्या ठिकाणाहून कुठेतरी हळूहळू गाडी चालवली पाहिजे किंवा एक आपल्या सावकाश वेगाने, आपल्या ज्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकते अशा प्रकारच्याच वेगाने गाडी चालवली गेली पाहिजे. त्याच वेळेस या गोष्टीवर निर्बंध किंवा त्याच वेळेस या गोष्टीवर जे आहे प्रतिबंध लागू शकतात आणि त्या वेळेमध्ये वारकऱ्यांचा आहे तो जीव वाचू शकतो. कारण वारकरी हे नाव घ्यायला किंवा अभंग म्हणायला ते बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट चालू असते की आपल्याला विठ्ठल भेटायचे, आपल्याला विठ्ठलाला भेटायचे. त्याच्यामुळे कुठेही ते मागं पुढं बघत नाहीत, ते त्यांच्या माणसामध्ये चालत असतात. त्यांचे जे काही वारकरी असतात त्यांच्यासोबत ते चालत असतात.
त्याच्यामुळे त्यांना वाटत नाही की आपल्या या माणसामध्ये कुठेतरी काहीतरी ट्रक घुसेल किंवा गाडी घुसेल. त्याच्यामुळे जे कोणी त्या पवार जे तिथं वारलेत त्यांना तर भावपूर्ण श्रद्धांजली. पण पुन्हा अशा घटना घडू नयेत हीच सगळ्यांची इच्छा आणि आपली सुद्धा इच्छा. धन्यवाद. भेटूयात व्हिडिओमध्ये.